गौरवने 8 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये काम करायला सुरुवात केली। 3 वर्षापूर्वी त्याने होम लोन घेऊन मुंबईत घर खरेदी केलं आणि त्याचा EMI चालू झाला। मात्र रिझर्व्ह बँकेने मागच्या 1.5 वर्षात रेपो रेटमध्ये 2.5% वाढ केली आहे। त्यामुळे पूर्वी 45,000 रुपये असणारा EMI आता 55,000च्या वर गेलाय। त्यामुळे गौरवचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। गौरवप्रमाणे आपल्यापैकी अनेकांचा होम लोनचा EMI चालू आहे। घर घेतल्यावर सुरुवातीचे किमान 5 वर्ष पगाराचा बराचसा भाग EMI मध्येच जातो। अनेक कर्जदारांना पगाराच्या 30 ते 50% रक्कम EMI साठी बाजूला काढावी लागते आणि त्यात अचानक एवढी मोठी व्याजदर वाढ झाली तर सगळं प्लॅनिंग बिघडतं। ज्यांना EMI वाढवायचं नाहीये त्यांच्या कर्जाचा कालावधी वाढतो आणि लाखो रुपयांचं नुकसान होतं। हे टेन्शन आणि नुकसान कमी करायचं असेल तर काही मार्ग आहे का ते आता जाणून घेऊया। होम लोन लवकर बंद करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही लहान गोष्टी कराव्या लागतील। हे प्रयत्न लहान असले तरी त्याचा फायदा मात्र खूप मोठा आहे। होम लोन लवकर बंद व्हावं यासाठी तुम्हाला आतापर्यंत केलेल्या इन्व्हेस्टमेंटची यादी करावी लागेल। तुम्ही ज्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली आहे त्याचे 2 भाग करा। तुमच्या होम लोनच्या व्याजदरापेक्षा कमी रिटर्न देणाऱ्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट पहिल्या लिस्टमध्ये टाका। दुसऱ्या लिस्टमध्ये होम लोन व्याजदरापेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट टाका। उदाहरणार्थ तुमच्या होम लोनचा व्याजदर आहे 9% आणि तुम्हाला FDवर 6% व्याज मिळत असेल तर FDला पहिल्या लिस्टमध्ये टाका। तुम्ही गोल्ड ETF किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यावर तुम्हाला 9% पेक्षा जास्त रिटर्न मिळत असेल तर त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सला तुम्ही दुसऱ्या लिस्टमध्ये टाका। पहिल्या लिस्टमध्ये इमर्जन्सी फंड सारख्या अत्यावश्यक इन्व्हेस्टमेंट सोडता तुम्ही बाकी सगळे पैसे काढून होम लोन अकाउंटमध्ये टाकू शकता। असं केल्यामुळे तुमचे 2 फायदे होतील। सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमचे पैसे वाचतील। ज्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5 किंवा 6% रिटर्न मिळत होता त्या बंद करून होम लोनवर 9% व्याज वाचलं तर किमान 3 ते 4%चा फायदा होईल। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल। समजा तुम्ही 20% लोनची परतफेड केली तर तुमचा EMI 20%ने कमी होईल। गौरवच्या बाबतीत बोलायचं असेल तर त्याला आता 55,000 रुपये EMI न भरता केवळ 44,000 रुपये भरावे लागतील। म्हणजेच त्याची 11,000 रुपयाची बचत होईल। हे पैसे तो जास्त रिटर्न मिळणाऱ्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। अशा प्रकारे होम लोनची परतफेड लवकरात लवकर करता येईल, टेन्शन कमी होईल आणि लाखो रुपयाची बचत होईल।